400 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला नव्हता. पृथ्वीच्या जन्माआधी फक्त भूमी अस्तित्वात आली आणि भूमी देखील ब्रह्मांडातल्या इतर भूमीसारखीच नापीक, निर्जीव होती. ऋतुचक्र नव्हतं, जन्म मृत्यू नव्हता. इथं वांस दगड गोट्यांची जमीन आणि भूमीच्या पोटातला लावारस सोडून कोणीच नव्हतं. महामाया नीळावंती. लेखक सुमे दिंगळे यांची ही केवळ कथा नाही, तर मानवी भावनांचा, रहस्यांचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास आहे. चला तर मग सुरुवात करूया अनोख्या प्रवासाला. 400 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला नव्हता. पृथ्वीच्या जन्माआधी फक्त भूमी अस्तित्वात आली आणि भूमी देखील ब्रह्मांडातल्या इतर भूमीसारखीच नापीक, निर्जीव होती. ऋतुचक्र नव्हतं, जन्म मृत्यू नव्हता. इथं वांस दगड गोट्यांची जमीन आणि भूमीच्या पोटातला लावारस सोडून कोणीच नव्हतं. हे सोडल्यास संपूर्ण भूमीवर एकच जीव अस्तित्वात होता. त्याचं नाव काळ. अंधकारासमान कृष्णवर्णीय काळ. आकाशाकडं डोळे लावून सूर्याच्या परिक्रमा मोजत बसायचा. एकाकी दिवस कंठायचा. काळाला कोणाची सोबत नव्हती. ओसाड भूमीवर काळ भटकून भटकून थकला. लाखो वर्ष अशीच एकलकोंडी गेली आणि एका पौर्णिमेच्या रात्री अंतरिक्षात एक उल्का चमकली. प्रकाशमान होऊन वेग धारण करून खाली आली. तिच्या प्रकाशाने भूमी दिपून गेली. अज्ञात ठिकाणाहून आलेली ती मायावी उल्का भूमीवर येऊन आदळली. उल्कापाताच्या ठिकाणी महास्फोट घडून प्रचंड उलथापालथ झाली. त्या उल्केतून एक नितांत सुंदर, प्रकाशमान, तेजवलयांकित स्त्री बाहेर पडली. ती होती माया. विरुद्ध स्वभावाची असूनही काळ आणि माया यांच्यात आपसुकच प्रेम निर्माण झाले. दोघांनी मिळून भूमीवर पृथ्वीला जन्माला घालायचं ठरवलं. पृथ्वीचा जन्म देखील मानवी गर्भाप्रमाणेच 3 टप्प्यात झाला. जन्माचा पहिला टप्पा. समागम झाल्यानंतर पुरुषांचे वीर्य स्त्रीच्या पिजांडामध्ये फळून नव्या पेशींची निर्मिती होते. नवीन जीवांच्या निर्माणाची सुरुवात. गर्भाच्या जन्माचा दुसरा टप्पा. 3.5 महिन्याचा झाल्यावर गर्भाच्या मेंदूच्या पेशी तयार होतात. गर्भ पहिल्यांदा स्वतःच्या मेंदूने विचार करायला सुरुवात करतो. आईच्या पोटात नव्या जीवामध्ये चेतना निर्माण होते. आणि जन्माचा तिसरा टप्पा. गर्भ योनीतून बाहेर येतो आणि बाहेरील जगात पहिला श्वास घेतो. खऱ्या जगात आयुष्य जगू लागतो. माया अंतरिक्षातून जेव्हा जमिनीवर पडली तेव्हा तिच्या ओटीपोटी पाणी घेऊन आली होती. मायेनं स्वतःकडून पाणी भूमीला दान दिलं. काळाने भूमीच्या पोटातील अग्नी घेऊन ती मायेनं आणलेल्या पाण्यात मिसळून सांधली. जळ आणि जाळ यांच्या संयोगातून जीवजंतू निर्माण झाले. जीवनाची सुरुवात झाली. जीवजंतूच्या पहिल्या पिढीचे आईबाप काळ आणि माया ठरले. अशा प्रकारे पृथ्वीचा पहिला जन्म संपन्न झाला. तो असा कालखंड होता जेव्हा पृथ्वीवर कोणीही मरत नव्हतं आणि काळ, माया एकमेकांवर प्रेम करत पृथ्वीवर सुखाने राहू लागले. पण काळाची इच्छा होती ही पृथ्वी अनादी काळापर्यंत टिकावी, जेणेकरून काळाला त्याच्या शेवटपर्यंत बाकी जीवांची संगत सोबत मिळेल. कधीच आधीसारखं एकटं राहण्याची गरज पडणार नाही. पृथ्वीचं आयुष्य वाढवण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. काळ शेवटी कालस्वरूप अंधकार, माया म्हणजे तेजश्री यांच्यात सारखी भांडणे होऊ लागली. दोघांच्या भांडणात पृथ्वीवर अग्नी आणि जल यांच्यातही युद्ध होऊ लागली. त्यामुळे जमीन आणि महासागराचे आकार बदलू लागले. पृथ्वीचा चेहरा बदलत राहू लागला. महाप्रलय आणि ज्वालामुखीद्वारे जल आणि अग्नी आपापल्या नव्या सीमा आखत जाऊ लागले. काळ आणि मायेत भांडण व्हायचं आणि नंतर समेट व्हायचा. पुन्हा भांडण, पुन्हा समेट. ठराविक कालांतराने ते घडत राहिलं. पृथ्वी अग्नी आणि जलानं पार घुसळून निघाली. हे भांडण, समेट आणि युद्ध, शांती, साचेबंद पद्धतीने घडू लागले. अखेरीस त्यांच्या भांडणाच्या साचेबद्धतेतून
एका नव्या गोष्टीचा अनाहूत जन्म झाला. जन्म-मृत्यूचे चक्र. आता प्रत्येक जीवाला जन्म-मृत्यूच्या चक्रातून जावं लागू लागलं. जीव जन्मू लागले, जीव मरू लागले. यांचे चांगले-वाईट परिणाम झाले. मृत्यूच्या सावटाखाली जीव आपले आयुष्य मोजून-मापून वापरू लागले. अजूनच चांगलं आयुष्य जगू लागले. खऱ्या अर्थाने विचारपूर्वक जगू लागले. जीवनाला अर्थ झाला. हा पृथ्वीचा दुसरा जन्म ठरला. पण पृथ्वीवरचं मृत्यूचं अस्तित्व काळाला मान्य झालं नाही. त्याला सर्व काही अनादी काळापर्यंत टिकवून ठेवायचं होतं. ही मृत्यूला जन्माला घालायची चूक आकाशातून पडलेल्या अंगतूक मायेचीच आहे. म्हणून जर तिलाच मारून टाकलं तर पृथ्वीला लागलेला मृत्यूचा शाप संपेल असं काळाला वाटू लागलं. मायेचा खून करून मृत्यूला समूळ नष्ट करायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी काळाने स्वतःचं स्वरूप बदललं आणि तो स्वतःच पृथ्वीच्या कणाकणात शिरला. त्याने स्वतःला पृथ्वीच्या समस्त संसारात झिरपवलं. तो महाकाळ बनून मायेला शोधू लागला. माया आपला जीव वाचवायला चोहीकडे धावली. मायेला लपण्यासाठी समस्त पृथ्वीवर जागा शिल्लक ठरली नाही. मग तिने चेतनेचं रूप धारण केलं. चेतना बनून ती पृथ्वी तलावर जीवन जगत असलेल्या प्रत्येक जीवात शिरली. यामुळे प्रत्येक सजीवात चैतन्य आलं, विचार आला, जिवंतपणा आला. ती महामाया बनली. चेतनेला ठराविक भौतिक पत्ता नसल्याने महाकाळाला तिला शोधता आलं नाही. पुढं कोट्यावधी वर्षांनी हुशार मानव प्राणी निर्माण झाला. महामायेच्या शक्तीचा समुच्चय होऊन तिने मानवी रूपात जन्म घेतला. ती निसर्गात जाऊन प्राणीमात्रात आणि वृक्षवल्लीच्या सानिध्यात आपलं आयुष्य कंठू लागली. महाकाळानेही मग हृदय तुटलेल्या एखाद्या मानवाचा शोध घेतला. अशा पुरुषांच्या काळजात शिरून त्याच्या शरीरात स्वतःचं हेरूक निर्माण केलं. तो पुरुष हेरूक महामायेला शोधत तिला मारण्यासाठी अरण्यात येऊन पोचला. एकदा महामाया मेली की पृथ्वीला लागलेली मृत्यूची एकमेव कीड संपेल. मृत्यूचा मृत्यू होईल. सर्व जीव अमर राहतील. या आशेने महाकाळाचा हेरूक महामायेला मारायला तिच्यापर्यंत येऊन पोचतो. तिचा खून करण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी महामायाचा जीव अगदी थोडक्यात वाचतो. हे असे इतिहासात ठराविक कालांतराने पुन्हा पुन्हा घडत आहे आणि जन्म-मृत्यूचे चक्र अद्याप सुरूच राहिले आहे. महामायेने पृथ्वीवर जीवन चैतन्य पसरवण्यासाठी हजारो अवतार घेतले. तिला जीवे मारायला महाकाळानेही त्याच वेळी पुरीशी हेरूक बनून तिच्या मागं अरण्यात पाठवलं. आता मात्र हवेचा गंध बदलला आहे. कोट्यावधी वर्षांनी पाण्याची मुळं, चव बदलली आहे. जुन्या युगाच्या कथा प्रत्यक्ष पाहिलेल्या दगडांची झिजून माती झाली. जग बदललं आहे. पृथ्वीच्या तिसऱ्या जन्माची वेळ समीप आली आहे. साक्षात महामायेलाही आपलं अस्तित्व धोक्यात आहे हे जाणवलं आहे. महामाया आणि महाकाळ यांच्या लढाईच्या निकालावरच पृथ्वीतलाचं भविष्य अवलंबून आहे. महाकाळाचा शेवटचा हेरूक 400 वर्षापूर्वी जंबूद्वीपावर सह्याद्रीच्या खोऱ्यात होऊन गेला. तो बाजिंदा या नावाने इतिहासात प्रसिद्ध झाला. पराक्रमी बाजिंदा महाकाळाच्या प्रभावाखाली मृत्यूवर विजय मिळवायच्या वेडानं पछाडला गेला. तो त्या वेळात अरण्यात महामायेचा खून करायला गेला. ब्लॅक होलचा काळा अंधकार सर्वत्र होता. त्या पुरुषांच्या अंतर्विश्वातून पावसाला कापत तो अंधकार जंगलात पसरत होता. रात्रीचा अंधारही फिका पडला होता त्या अंधकारापुढे. जंगलातला नैसर्गिक अंधार भीतीपोटी विक्रम विभूतीच्या ओल्या चिंब अंगाला स्पर्श करायचा टाळत होता. सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगर दऱ्या ज्या गूढ राक्षसांची गेल्या 400 वर्षापासून वाट पाहत होत्या, तो आला होता. त्याचं मानवी भाषेतलं नाव होतं विक्रम विभूते. सह्याद्रीच्या खोऱ्यात 400 वर्षांनी मृत्यूचं पुन्हा आगमन झालं. विश्वात एकाच वेळी सुरू असलेल्या सर्व समांतर विश्वे वाट पाहत होती. मृत्यूचं पुनर्वाटप करणाऱ्या आणि मानवी सोंग घेऊन फिरणाऱ्या त्याच हेरुकाची. पावसाच्या संथ धारेत
सह्याद्री नखशिकांत भिजून चिंब झाला होता. पर्वतावर जाणारी गाडी वाट मऊ चिखल सोडत होती, पण बैलगाडीला जुंपलेले बैल होते ताकदवान. ते चिखलातून प्रचंड मेहनत करून बैलगाडीला ओढून वर नेत होते. लाकडी चाकातून कर्र कर्र आवाज काढत बैलगाडी सह्याद्रीतला डोंगर चढत होती. शिवकाळात बांधली गेलेली माची होती ती. माची माची घासून घासून तिला उतार बनला होता. अवघा 6 फूट रुंदीचा प्राचीन रस्ता. डावीकडं उभा डोंगर, उजवीकडं खोल दरी, मधला अवघा 6 फूट निमुळता रस्ता. घासून घासून तिरका उतार बनलेला. त्या चिखलाच्या घसरड्या रस्त्यावरून बैलगाडी तिरपी होऊन सह्याद्री रोहित करत होती. चिखलात चाक 1 फूट जरी सरकलं तरी खालच्या पातळ दरीत कपाळमोक्ष पक्का. पण बैलांना स्वतःच्या प्राणाची काळजी होती, म्हणून बैल काळजीपूर्वक आपली मजबूत पावलं चिखलात रोवत चालली होती. गाडीचं चाक उतारावरून ढळू देत नव्हते. बैलगाडीच्या जूला मोठी लोखंडी टॉर्च लावली होती. तिच्या अंधुक सोनेरी उजेडात आणि पाऊस अंगावर झेलत घामेजलेले बैल मध्यरात्री डोंगर चढत होते. बैलगाडीत एक भली मोठी लाकडी पेटी होती. लाकडाच्या दणकट फळ्या एकमेकांवर ठोकून बनवलेली. त्या पेटीवर 3 माणसं बसलेली. समोर बैलगाडी हाकणारा तरुण गाडीवान आणि पेटीमागं काळ्या रेनकोटमध्ये आपल्या खुरचटलेल्या दाढीवर बोट घासत बसलेला विक्रमा विभूते. त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं सोंग घेतलेली नलू. 35 वर्षाच्या विक्रम विभूतेला आज त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखा वाटत होता. विक्रम अंधारातून खोल दिसणाऱ्या दरीकडे एकटक पाहत होता. एका हाताने मांडीवर ठेवलेल्या नलूच्या डोक्यावर थोपटत होता. विक्रमचं मृत्यूचं भय आता संपल्यासारखं वाटत होतं. भीतीची जागा आता वेडानं घेतली होती. अजूनही लहानपणी आजीने सांगितलेली गोष्ट विक्रमाच्या कानात स्पष्ट ऐकू येत होती. सापाचं पिल्लू मेलं म्हणून साप खूप रडायला लागला. त्याचं एकुलतं एक पिल्लू मेलं होतं ना. खूप रडला बिचारा साप. त्याचा रडायचा आवाज सगळ्या जंगलात ऐकू आला. त्यांना वाटलं, एवढ्या रात्री कोण रडतंय बुवा. जंगलातले सर्व प्राणी पक्षी रडण्याचा आवाज ऐकत ऐकत आवाजाकडे जाऊ लागले. सापाकडे जमा होऊ लागले. पाऊस पाणी होता, चिखल होता सगळीकडे, तरी पण सगळे जीवजंतू अन कीडक मिडक जमा झाले. निळावंती पण ऐकत आली सापाजवळ. तिच्या कोल्ह्याच्या पाठीवर बसून आली होती निळावंती. निळावंती आली आणि तिच्या अंगाचा निळा उजेड सगळ्या जंगलात पसरला. अंधारात रडणारा साप सगळ्यांना निळ्या उजेडात नीट दिसला. मग कळलं सर्वांना कोण रडतंय ते. त्या उजेडात सर्वांनी सापाचं पिल्लू मेलेलं बघितलं. सगळ्यांना वाईट वाटलं ते बघून. सगळ्यांना दया आली सापाची. बाई निळावंती कोल्ह्याच्या पाठीवरून उतरली आणि सापाच्या फण्यावरून हात फिरवून त्याला शांत करू लागली. पण आजी, निळावंती कोल्ह्यावरून बसून कशी आली ग? कोल्हा कुत्र्या एवढाच असतो ना, छोटा. निळावंती त्या कोल्ह्याच्या पाठीवर बसली तर कोल्ह्याची पाठ मोडणार ना. छोट्या विक्रमाने आजीच्या मांडीवर डोके ठेवून विचारले. आजीने कपाळाला आठ्या पाडल्या. तू नुसता गोष्टीतल्या चुका काढत बैस. नाही सांगत मी गोष्ट, जा. आजीच्या निळ्या डोळ्यात गोष्टीतली जिवंत चित्र हलताना दिसायची त्याला. छोटा विक्रम आजी गोष्ट सांगत असताना तिच्या डोळ्यात पाहत बसायचा. आजीच्या निळसर डोळ्यात त्याला त्या गोष्टीतली सगळी लोकं दिसायची. साप, सापाचं पिल्लू, आसपास जमलेली जंगलातली प्रजा, लांब सडक केस असलेली निळी निळावंती, तिचा कोल्हा. आजी गोष्ट अशी सांगायची की जणू निळावंतीने सापाच्या फण्यावरून हात फिरवला तेव्हा ते बघायला आजी स्वतः तिथे होती. आजी, नाही काढत मी चुका. सांग ना पुढं. एकदम गुपचूप बसतो मी बघ. सांग ना, सांग, सांग. छोट्या विक्रमाने आपले ओठ बंद करून त्यावर बोट ठेवले
आणि पुन्हा आजीच्या डोळ्यात पाहू लागला. आजीने कपाळावरच्या आठ्या काढल्या. विक्रमाच्या माथ्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. तर निळावंती त्या सापाच्या फण्यावरून हात फिरवू लागली. असं त्याला शांत करू लागली. बाई निळावंती म्हणाली, "अरे बाबा सापा, तुझ्या पिलांच्या प्राण्यांची किंमत काय?" सापानं विचार केला, त्याच्या पिल्लांच्या प्राण्यांची किंमत काय असणार बुवा? साप विचार करून म्हणाला, बाई निळावंती, माझ्या पिल्लांच्या प्राणांची किंमत 20 प्राण आहे. 20 प्राण? कसं काय? हे असंच निळावंतीनी पण विचारलं. कसं काय? मग साप म्हणाला, हे जे मेलंय ते माझं एकुलतं एक पिल्लू होतं. माझा आणि माझ्या बायकोचा खूप जीव होता या पिल्लावर. ते पिल्लू मेलं म्हणून माझी बायको पण जीव द्यायला निघाली. माझं मूल तर मेलं आणि वरून बायको पण मेली. तर मी पण जगून काय करू? मी पण मरीन आणि बायकोच्या पोटात 12 अंडी आहेत. ती अंडी पण तिच्या पोटातच मरून जातील. हे झाले 15 प्राण. पण आजी, पण 20 प्राण? पुढं तर ऐक. साप पुढे सांगू लागला की एका झाडाच्या खोडात आमचं बीळ आहे. त्या बिळात एक म्हातारा साप सुद्धा राहतो. त्या म्हातारा सापाच्या अंगात आता ताकद नाही उरलेली. त्याला शिकार करायला बाहेर जाता येत नाही. म्हणून मी त्या म्हाताऱ्या सापाला खायला काही बाही आणून देत असतो. त्यावर तो म्हातारा साप जगतो. जर मी मेलो तर तो पण भुकेने मरून जाईल. झाले 16. इकडे मी आणि माझी बायको मेलो तर आमचं झाडात असलेलं बीळ रिकामं होईल. आता पावसाळा सुरू आहे. त्या झाडाच्या खोडात आमच्या बिळात पावसाचं पाणी साचेल. ते झाड नेहमी ओलं राहून सडू लागेल. त्या झाडावर खूप पक्षी राहतात. त्यांची पिल्लं पण राहतात. जर झाड पडलं तर पक्षी पण उडून जातील. पण 3 पक्षी अपंग आहेत. एक मानेत ताकद नसलेली चिमणी, एक आंधळा कावळा, एक पंख नसलेला पोपट आहे. तिन्हींचं घर आहे ते झाड. त्यांना उडून जाता येणार नाही. ते झाड जर पडलं तर ते तिन्ही पक्षी नक्कीच मरतील. पण आजी, सापाचं पिल्लू, त्याची आई, त्याचं बाप, हे झाले 3. आईच्या पोटात 12 अंडी. 3 आणि 12 बेरीज करून 15 प्राण झाले. त्या बिळात म्हातारा साप राहतो. तो एक मरेल. झाले 16. आणि चिमणी, कावळा, पोपट, 3 अपंग पक्षी. आधीचे 16 प्राण अधिक हे 3 प्राण. विक्रम हाताच्या बोटावर मोजू लागला. 19 झाले आजी. 20 कुठे? 20 झाले आजी. 16 आणि 3 19 होतात. 20 नाही. तुझं गणित कच्चं आहे आजी. नीट विचार करून मोज. 20 झाले. विक्रम पुन्हा मोजून पाहू लागला. पण त्याची बेरीज 19 वरच येत होती. आजीने त्याला गालगुच्चा घेतला. हसून म्हणाली, ते झाड पण मरेल ना. झाडात पण जीव असतो माझ्या राजा. विक्रमाच्या डोक्यात प्रकाश पडला. झाडात पण जीव असतो माझ्या राजा. त्यानं ते वाक्य आपल्या आठवणीत घट्ट बसवून घेतलं. आजीने पुढे गोष्ट सांगितली. दुःखी साप म्हणाला, बाई निळावंती, माझ्या बाळाच्या प्राणाची किंमत 20 प्राण आहे. माझं पिल्लू मेलं म्हणून असे 20 प्राण जातील बघ. बापरे. विक्रम खाटेवर पडून आजीच्या मांडीवर डोके ठेवून ताऱ्यांकडे पाहू लागला. लुकलुकणारे तारे म्हणजे जंगलात जमलेले प्राणी होते. मध्यभागी असलेली ताऱ्यांची माळ म्हणजे साप आणि सर्वात मध्यभागी असणारा निळ्या रंगात लुकलुकणारा तारा म्हणजे निळावंती. निळावंती म्हणाली, सापा, चिंता करू नकोस. निळावंतीने आपल्या शरीरातून स्वतःचा प्राण काढला. निळ्या रंगाचा प्राण, गोल गोळा, पण कंदिलातल्या ज्योतीसारखा, लख्ख तेवणारा. ती सापाला म्हणाली, हा घे माझा प्राण. हा प्राण तुझ्या बाळात टाक. तुझा पिल्लाचा जीव वाचव. साप म्हणाला की असं कसं? अशाने तू मरून जाशील ना. निळावंती म्हणाली,
माझ्या प्राण्याची किंमत फक्त एकच प्राण आहे. माझी चिंता करू नको. आज तुझं एक बाळ जिवंत झालं की त्याच्यामुळे एकूण 20 प्राण वाचतील. घे, घे तू माझं प्राण. जमलेले सगळे प्राणी निळावंतीच्या पाया पडले. निळावंती तथास्तु म्हणाली आणि आपला प्राण पिलाच्या शरीरात टाकला. सापाचं पिल्लू जिवंत झालं. पिल्लू आपल्या बापाला जाऊन बिलगला. बाप साप आनंदाने रडू लागला. आई आणि बाप सापांनी मिळून आपल्या बाळाला सापाला गोल गोल वेटोळं घालून मिठी मारली, लाड केला, आनंदात रडले. सगळं जंगल निळावंतीला धन्यवाद देऊ लागलं. त्या दिवशी निळावंतीने स्वतःचा एक प्राण देऊन 20 प्राण वाचवले. बैलगाडीत पाय टेकून बसलेल्या विक्रमाने सिगरेट पेटवून ओठात धरली. सिगरेटचा पांढरट धूर दरीच्या अंधारात सोडला. पाऊस झेलणाऱ्या दरीत दूरवर खोलवर लुकलुकणारे काजवे दिसत होते. आजीने सांगितलेली गोष्ट त्याने लहानपणी आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यात पाहिली होती. आज तीच गोष्ट त्याने जंगलातल्या काजव्यांकडे पाहताना आठवली. जशीच्या तशी. लहानपणी गोष्ट संपल्यावर विक्रमने आजीला शंका विचारून भंडावून सोडलं होतं. अर्धवट गोष्ट होती ती, नीट शेवट नसलेली. निळावंती खरंच मेली का? कायमची मेली? तिच्या प्राणाची किंमत कमी होती का? तिला नव्हतं का कुटुंब? तिच्या मागं नंतर कोणीच मरणार नव्हतं? म्हणजे ती एकटीच राहायची का? आणि सापाचं पिल्लू मरून पुन्हा जिवंत झालं, ही यमदेवतासोबत चिटिंग नाही का? यमदेव असं कसं घडू देईल? प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायची विक्रमाची सवय. आजीचं डोकं खाऊन झालं तरी झोप लागली नव्हती त्याला. प्राणी पक्ष्यांशी त्यांच्या भाषेत बोलणारी निळावंती अशी कशी मेली? तिच्या स्वतःच्या प्राणाला काहीच किंमत नव्हती. एवढी थोडक्यात मेली? ती गोष्ट त्याला पटत नव्हती. फक्त 8 वर्षाचा होता तो तेव्हा. तरीही निळावंतीचं ह्या जगात काय स्थान होतं? प्रश्न पडला होता त्याला. त्याला निळावंतीने दिलेल्या प्राणाचा लॉजिक सापडत नव्हता. रात्रभर खाटेवर आजीच्या कुशीत पडून जागाच राहिला होता. आकाशातले तारे बघत होता रात्रभर. निळावंतीने आपला प्राण काढून देताना तिला किती त्रास झाला असेल याचा विचार करत होता. त्या गोष्टीबद्दल मोठं अप्रूप तयार झालं होतं त्या वयात. पण आता वयाच्या 35व्या वर्षी आयुष्यात पहिल्यांदाच विक्रम लॉजिकचा विचार करत नव्हता. शाळा कॉलेजमध्ये शिकलेले सायन्स तो आतापुरते मुद्दाम विसरून गेला होता. लॉजिक विसरला होता कारण विक्रम यावेळी गरजू होता. मेंदू विक्रमाला निळावंती आणि निळावंतीची पोथी हे सगळं थोटांड आहे असं ओरडून सांगत होता. पण मन मात्र त्या सापासारखंच दुखात हेलकावे खात होतं. मन आतून ओरडून सांगत होतं, निळावंती खरी आहे, विश्वास ठेव, तिच्यामुळे तुझं आयुष्यच बदलून जाणार. सायन्सवर विश्वास असलेल्या शिक्षक माणसाच्या डोक्यात हे विचारचक्र परिस्थिती घडवून आणत होती. आज 25 वर्षानंतर त्याला लहानपणी कथा ऐकून झाल्यावर ताऱ्यांकडे पाहत लावलेलं लॉजिक आठवत होतं. पण त्याला आज त्या लॉजिकची गरज नव्हती. आज अक्कल नसलेला गरजवंत बनला होता तो. निळावंती अस्तित्वात असणं ही आज विक्रमासाठी गरज होती. म्हणून तो लॉजिकला सिगरेटच्या धुरासोबत दरीतल्या अंधारात सोडत होता. विक्रमाच्या मांडीवर डोके ठेवून नलू बैलगाडीच्या चमकणाऱ्या शिंगाचं निरीक्षण करत होती. बैलगाडींच्या लांब शिंगाची टोकं निळ्या रंगात रंगवलेली होती. बैल मान हलवत चालत होती तशी त्यांची शिंग अधूनमधून चमकत होती. नलू याआधी कधी बैलगाडीत बसली नव्हती. मागच्या वर्षी 4थीच्या पुस्तकात बुलक कार्ट या शब्दासोबत बैलगाडीचा फोटो होता. तो फोटो नलू न्याहाळत बसे. बैलगाडीचा आणि तिचा संबंध तेवढाच. पावसाने ओले झालेले गाल चोळत तिने आपल्या बापाकडे बघितले. सिगरेट पीत विक्रमा खोल दरीत एकटक काहीतरी पाहत होता. विक्रमाच्या डोक्यावर बैलाची शिंगे असल्याचे नलूने कल्पना केली. विक्रमाच्या डोक्यावर बैलांची निळी शिंगे ठेवल्यावर तो अगदी राक्षसासारखा दिसू लागला.
पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.